मित्रांनो, श्री गणपती बाप्पा कधी येऊन गेले, 10 दिवस कधी उलटून गेले हे कळलंच नाही. आनंद, उत्साह, भक्ती गजरात गेलेले हे दिवस आता आठवणीत राहिलेले आहेत. आज बाप्पा आपल्या गावाकडे परत गेले. भक्तजन डोक्यावर मूर्त्या घेऊन, डोळ्यावर प्रेमाचे अश्रू घेऊन नदीवर विसर्जनासाठी जात आहेत. अशाच एका विसर्जनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोकणातील आहे आणि यात घडलेली घटना खरंच हृदयाला भिडणार आहे. गावकरी बाप्पाला निरोप देत असताना नदीकडे निघालेले असतात. अख्खं गाव एकत्र जमा झालेलं असतंय. जयघोष सुरू असतोय. लहान घ्या मुलींच्याही डोक्यावर बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. भक्ती रसाने भरलेले वातावरण अचानक एका क्षणात आणखी अविस्मरणीय होऊन जातं. कारण विसर्जनाच्या वाटेत चक्क एक मोर आडवा येतो. सगळ्यांच्या पावलासमोर तो 2 मिनिटं थबकतो, गोल गोल फिरतो आणि मग हलकासा उडून जातो. त्या क्षणी गावकऱ्यांनी त्याला नाचून दाखवण्याची विनंती केली. लोकांच्या मते बाप्पा घरी चाललेत हे पाहून मोराला सुद्धा राहवलं नाही. त्यानं भक्तीसोबत निरोप देण्याचं ठरवलं. हा व्हिडिओ बेईंग कोकणी या पेजवरून शेअर करण्यात आला असून 25 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि विविध अशा प्रतिक्रिया देखील नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहत नाही. कोणी म्हणतं माझ्या घरावर येऊन डान्स कर, तर कोणी म्हणतं हा चमत्कार फक्त कोकणातच पाहायला मिळतो. तर काहींची भावना अशी आहे, कार्तिकेयन बाप्पाला परत नेण्यासाठी वाहन पाठवले. खरं तर ही घटना केवळ एक व्हिडिओ नाही, तर भक्ती आणि भावनेचा संगम आहे. गणपती विसर्जनावेळी सृष्टीतील प्रत्येक घटक जणू भक्तीत सहभागी होताना पाहायला मिळतो. मग ते लहान मुलं असो, गावकरी असो किंवा निसर्गातील मोरासारखा सुंदर जीव असो. हा क्षण आपल्याला मित्रांनो शिकवतो, भक्ती खरी असेल तर निसर्ग सुद्धा तिच्या रंगात रंगून जातो. गणपती बाप्पा हे फक्त 10 दिवसासाठी येत नाहीत, ते आपल्या मनात कायमचे असतात. त्यांच्या आठवणींनी, त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या शिकवणीनं आपलं आयुष्य उजळून निघतं. म्हणूनच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण हा निरोप फक्त मूर्तीचा नसतो, तर आपल्या मनातील श्री बाप्पांशी असलेल्या नात्याचा असतो. श्री गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.